अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना. बऱ्याच वेळेस आपण खूप दुःखात असतो, खूप त्रासात असतो. मग मानसिक त्रास असो, शारीरिक त्रास असो किंवा आर्थिक त्रास वाढत चालला आहे आपल्याला वाटतं. मग तेव्हा आपण स्वामींची सेवा कशी करावी, काय करावी तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि जेव्हा आपण खूप त्रासात असतो ना, तेव्हा आपल्याला काहीच करावंसं वाटत नाही. मला स्वामींची सेवा करताना आळस, झोप, कंटाळा येतो असं बऱ्याच जणांचं होतं. किंवा थोडक्यात काय, माझ्याकडून स्वामी सेवा घडत नाही किंवा माझंच मनच सेवेमध्ये लागत नाही. तर अशा वेळेस मी काय करावं? किंवा अगदी तुमच्या आयुष्यात खूप मोठ्या प्रमाणात दुःख चालू आहे आणि नक्कीच जर तुम्हाला यातून मार्ग काढायचा आहे, काही करावं ते कळत नाही आहे, तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात आधी आपलं दुःख, आपल्याला जो काही त्रास होत आहे, आपलं जे काही संकट आहे ते अशा लोकांना सांगायचं की जो आपल्या जवळचं आहे. कारण आपण जर दुसऱ्यांना आपलं रडू सांगितलं तर ते त्याचं हसू करतात. लोकांना रडून ऐकायची सवय आहे आणि जगाला हसून सांगायची सुद्धा सवय आहे. आपण एखाद्याला खूप चांगलं समजतो की हा माझं खूप चांगलं बघतो, पण तो तुमच्याकडनं गोड गोड बोलून तुमचं सगळं ऐकून घेतो आणि नंतर मग तो जगाला सगळं हसून सांगतो. असा व्यक्ती तर आयुष्यात नसलेला बरा. तुम्हाला माहिती आहे का, आपण सगळे स्वामी भक्त, आता स्वामींची असो किंवा कुठल्याही देवाची जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हा तुमचं मन चांगलं असणं, तुमचे कर्म चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात आधी मनात फार असं येतं की चला आता आपण महाराजांची सेवा करतो, खूप चांगलं होतं. पण कधी महाराज प्रचंड परीक्षा बघतात. तो खडतर आपला त्रास असतो. बऱ्याच वेळा कमेंट्स येतात की ताई अजून महाराज किती परीक्षा बघणार आहेत, मी थकली आहे. सगळ्यात आधी तर आपण जन्माला येतो तर मागची काही ना काही कर्म घेऊन येतो. तुमच्यापासून माझ्यापर्यंत आणि अध्यात्म आपल्याला एक समाधान देण्यासाठी आहे, एक मोक्षाची प्राप्ती देण्यासाठी आहे. पण अर्थात आपण सांसारिक माणूस आहोत आणि आपल्याला नेहमी वाटत असतं की आपल्या सांसारिक अडचणी कमी व्हाव्या म्हणून आपण सेवा उपाय करत असतो. अर्थात ते करणं काही चुकीचं नाही आहे. पण महाराजांना पण आता समजा कोणाचा वाईट काळ चालू आहे तर रोज महाराजांना तेच असतं की माझं हे करा, माझं ते करा. कधीतरी मला सांगा, तुमच्या घरात जर लहान बाळ आहे आणि जर तो कंटिन्यू तुम्हाला म्हणतोय की मला हेच दे, मला तेच दे, मला हेच दे, मला ते दे, त्याने एकदा दोनदा जरी म्हटलं तरी आपली चिडचिड होते. तर महाराज ब्रह्मांड नायक आहेत. त्यांना आपल्यासाठी काय चांगलं आहे हे त्यांना माहिती आहे. रोज तेच ते सांगायला म्हणजे त्यांनाही तो त्रास होणे आहे किंवा त्यांना माहिती आहे तुमच्यासाठी काय चांगलं आहे. नेहमी आपल्याला जे हवं आहे ते मिळावं याच्यासाठी कधी सेवा नाही करायची. जी आपल्यासाठी चांगलं आहे ना ते मिळावं म्हणून सेवा करायची. खरंच महाराजांनी हे खूप चांगलं सांगितलेलं आहे की कधीही आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी सेवा नाही करायची. जे आपल्यासाठी चांगलं आहे ते महाराजांकडून आपल्याला मिळावं म्हणून सेवा करायची असते. स्वामी सेवा काही लोकांना आहे ना, स्वामी सेवेचा अहंकार प्रचंड आहे. काही लोक म्हणतात की आम्ही इतके वर्ष झाले स्वामी सेवेत आहोत, इतके वर्ष झालं स्वामी सेवेत आहे, महाराजांना काहीही फरक पडत नाही की तुम्ही किती वर्ष झाले स्वामी सेवेत आहात. महाराजांचं असं आहे की अगदी नव्याने जो स्वामी सेवेत आलेला आहे, अगदी जो नामस्मरण जरी करतो पण त्याची कर्म चांगली आहेत तर अशाला त्या व्यक्तीला महाराज लवकर पावतात. तुमच्या आणि महाराजांमधले जो काही अंतर आहे ते तुमचे कर्म आहेत. जोपर्यंत तुमच्या कर्मातून तुम्हाला मुक्ती मिळत नाही, जोपर्यंत तुमचा वाईट काळ संपत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही महाराजांची सेवा करा, तुम्हाला लवकर अनुभूती येणार नाही. पण महाराज नक्कीच जेव्हा तुमचा संकटाचा काळ असतो तेव्हा साथ देतात, तुम्हाला ताकद देतात. कारण महाराज म्हणायचे की तू कितीही माझ्याजवळ आला तरी तुझ्या कर्माचा भोग तुला भोगावा लागणार आहे. आणि कर्म प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख आहे, संकट आहे. आणि आजकाल खरं सांगू का, आपण इतके त्रासात आहोत की कधी आपण एखाद्याला, आता बऱ्याच वेळा अशी माहिती कळते की ताई आमच्याकडनं यांनी पैसे घेतले, आम्हाला तोडगे दिले, त्याने पैसे दिले, तोडगे दिले. तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे
याच्यात बळी जाऊ नका मैत्रिणींनो. खूप काही वस्तू घेतल्या, आता देवघरात प्रचंड वस्तूंचा बाजार मांडला तर लगेच लक्ष्मी प्राप्ती होते असं नाही. तुमचे कर्म, तुमची सेवा करूनच तुम्हाला यातून मुक्ती मिळणार आहे. हे धारण करा आणि ते आपल्या मनात ठेवा. काहीही होत नाही. बरेचसे म्हणजे खूप आता तर तो प्रकार खूप चालला आहे. बऱ्याच गोष्टी कळाल्या आहेत की 5-5 हजार रुपये घेऊन आम्हाला प्रश्न उत्तर म्हणजे आम्हाला मार्ग दाखवला, तोडगे दाखवले, आम्हाला फसवलं. अगदीच बरेच कमेंट्समध्ये मी पाहिले. मला एक सांगायचं आहे, तुम्हाला माहिती आहे की कोण काय आहे, कोण कसं आहे. महाराजांकडे तुम्हाला जर अडचण असेल, खूप अडचण आहे तुम्ही केंद्रात जा. तुम्ही कुठल्याही देवाला मानता, तुम्ही चांगल्या गुरुजींकडे जा, जो चांगला आहे, जो तुम्हाला फसवणार नाही, अशा गुरुजींकडे जा. किंवा तुम्ही केंद्रात जा, तुमचे प्रश्न उत्तर घ्या. तिथे 1 रुपयासुद्धा लागत नाही. केंद्रात प्रश्न उत्तर घ्यायला 1 रुपया लागत नाही. तुम्हाला जर कोणी असं फसवत असेल तर ते चुकीचं आहे. अगदी तुम्ही दिंडोरीला जरी गेलात तरीसुद्धा गुरुमाऊलींच्या सानिध्यात प्रश्न उत्तर होतात. दर रविवारी, दर गुरुवारी होतात. तिथे 1 रुपया पण लागत नाही. पण हो, तुम्हाला ज्या काही सेवा दिल्या जातात त्या तुम्हाला करायच्या असतात. सेवेचा कोणीही 1 रुपया घेत नाही, हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सेवा अशा व्यक्तीकडनं घ्यायची असते जो स्वतः सेवा करतो, ज्याला सेवेचा गंधसुद्धा माहीत नाही आहे, ज्याने कधी सेवा पण नाही केली. जो फक्त त्याचं सांगून तुम्हाला जर उपाय तोडगे सांगत असेल तर तो सांगणारा पण त्याच्या मागे सुद्धा एकदम वाईट लागणार आहे. कारण तुम्ही एखाद्याला जेव्हा चांगली सेवा सांगता तर ती व्यवस्थित सेवा सांगता, तर त्याने जर ती सेवा केली तर थोडंफार त्या सेवेचं पुण्य तुम्हाला मिळतं. पण हो, तुमच्याकडनं जर एखाद्या मार्गदर्शन, एखादी सेवा चुकली, तुम्ही जर एखाद्या चुकीच्या व्यक्तीकडून ऐकून जर तीच तुम्ही सेवा सांगितली तर त्या चुकीच्या सेवेचा सुद्धा त्रास तुम्हाला होतो. म्हणजेच काय, सेवा सांगताना समोरचा व्यक्ती ती सेवा करतो का, किंवा तो मार्गदर्शन करणारा करतो का, हे बघा. याच्यात अडकू नका. सध्या खूप फसवेगिरी चालू आहे. आता बघा, ते महाराज करविता महाराजच आहेत, ते बघणारे आहेत. पण कुठल्याही सेवेचा महाराजांनी आपल्याला भरपूर दिलेला आहे. आपण कुठे होतो, कुठे आलो तर एखाद्याच्या डोळ्यात तो अहंकार प्रचंड दिसतो. तर मला एक सांगायचं आहे, तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत. थोडंसं म्हणते ना की स्वतःची काळजी घेणं, या गोष्टीत न अडकणं. कुणीही तुम्हाला जर म्हटलं की पैसे देऊन सेवा, तर ते करू नका. बस मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे, कारण खूप लोक बिचारे अडकलेले आहेत. महिला वर्ग जास्त अडकलेला आहे की ताई आमचे 5,000, 3,000, 4,000. आता असं तर काही बोलू शकत नाही आपण. पण ठीक आहे, चला आता यातून तुम्ही पण बाहेर पडा. आणि जर काही प्रकार घडला असेल तर तुम्हीसुद्धा सावध राहा. असो तर आता आपण इतके त्रासात असतो, इतके दुःखात असतो, इतके संकटात असतो की आपण या गोष्टी करतोच. आपली इच्छा असो किंवा नसो, घरात 2,000 असले ते दे त्यांना, 4,000 असले दे त्यांना, कारण मार्ग निघावा. पण याच्यापेक्षा जर तुम्ही ग्रंथ हातात घेतला, गुरुचरित्र ग्रंथ हातात घेतला, स्वामीचरित्र ग्रंथ हातात घेतला आणि तो वाचला, त्याचं पठण केलं, सेवा केली, आयुष्यात दुःख, संकट, त्रास याचा जो काही फेरा आहे तो कधीही संपणार नाही. माझे जर कर्मच वाईट असले तर ती तुमच्यासमोर कितीही चांगल्यापणाचा आव आणला तरी माझे कर्म मला माहीत आहे, आणि माझे कर्म माझं कधी पाठ सोडणार नाही. मला ते भेटायला येणारच आहे. म्हणून तुमचे कर्म चांगले असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. हे बघा, सगळ्यात आधी तर बऱ्याच लोकांना अजून कुलदेवीची माहिती नाही. कुलदेव आणि कुलदेवी लोकांना माहिती नाही आहे. याची सेवा करणं महत्त्वाचं आहे. पितरांची सेवा ज्या पद्धतीने गुरूंची सेवा करणं महत्त्वाचं आहे, त्याच्यासुद्धा आधी पितरांची सेवा करणं महत्त्वाचं आहे. पितरांच्या तुम्हाला दान धर्म करणं महत्त्वाचं आहे. ज्याच्यामुळे आपण हे सगळं बघतो त्यांना आपण विसरलो तर कुठेतरी ह्या अडचणी, मानसिक, शारीरिक, आर्थिक कष्ट वाढत राहतात. त्याच्याबरोबर आपली ज्या प्रकारची आपली कुलदेवी आहे, जी आपल्या कुळाचा उद्धार करत असते, रक्षण करत असते, तिचीसुद्धा सेवा करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. लोकांना असं वाटतं की आपल्याला आमची कुलदेवीच माहिती नाही आहे, किंवा नाही केलं तर काय बिघडतं. ज्याच्यामुळे हे सगळं आहे, त्यांना मानपान देणं, ते पूजा करणं, त्यांची सेवा करणं हे महत्त्वाचं आहे. आधी तर पितरांची सेवा, दुसरं कुलदेवीची सेवा, आणि तिसरं महाराजांची सेवा. आपलं दुःख अशा लोकांना सांगा की जे आपलं सांत्वन करतील, जे मार्ग दाखवतील. पण खरं सांगू का, आजकाल असे फार क्वचित लोक आहेत. आपले महाराज
मी तुम्हाला सांगते, जेव्हा आर्थिक शारीरिक मानसिक कष्ट असले त्यांच्याजवळ जा. कधीकधी आणि आपण कधीकधी महाराजांवर खूप रागवतो. मीच का, मलाच का इतकं दुःख, मलाच इतका त्रास का मी सहन करू. कधी कोणाचं वाईट केलं नाही. पण मी तुम्हाला सांगते की ह्या जन्मात जरी आपण खूप चांगले आहोत, मागच्या जन्मात काय केलं हे आपल्याला माहिती नाही आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण सेवा करतो. अध्यात्मात आलो आहे, महाराजांजवळ जा, रडा. त्यांना सांगा की महाराज मला यातून मार्ग दाखवा. तुमचं जे काही दुःख आहे मनात, जे काही साचलं आहे ते त्यांच्यासमोर व्यक्त व्हा. बघा तुम्हाला किती छान वाटेल. ज्या महाराजांवर तुम्ही चिडता, अगदी 5 मिनिटात तुम्ही त्यांची माफी मागाल की महाराज मला माफ करा, आज मी तुम्हाला खूप बोलले, कारण आपलं मन हलकं होतं आणि मग आपल्याला कळतं की आपण काहीतरी चुकीचं बोललोय. एक महाराजांना किंवा रागवलं आहे तुम्ही मठात, केंद्रात, मंदिरात, अगदी तुम्ही ज्या देवाला मानता त्यांच्या मंदिरात जा. त्यांना सगळं मन मोकळं करा. मन मोकळं करून झालं की स्वामी चरित्र सारामृत हातात घ्या. स्वामी चरित्र सारामृत असा एकमेव ग्रंथ आहे किंवा नामस्मरण की तुम्हाला सगळ्या संकटातून, सगळ्या त्रासातून बाहेर काढेल. तुमच्याकडे पैसे नाही आहे, तुमच्याकडे वेळ नाही आहे, चालता, बोलता, उठता, बसता महाराजांचं नामस्मरण करा. गुरुचरित्र पारायण जेवढं तुम्हाला जास्त करता येईल तेवढं करा. त्याच्याबरोबर स्वामींची सेवा जेवढी जास्त करता येईल तेवढी जास्त करा. पण एकच असतं, बऱ्याच वेळा ताई आम्ही ना एकच संकल्प केला आहे, पण आम्हाला 4-4 वस्तू मागायच्या आहेत. मागू का? मला एक सांगा. देव आहे, ती आपली कुठे डील नाही आहे की मी तुला नारळ, खडीसाखर ठेवलं मग तुम्ही मला 4-4 वस्तू द्या. नाही, काहीही न मागता मन शांत ठेवून, कितीही अडचणी आहे, दुःख आहे, मी खरंच तुम्हाला सांगते महाराजांच्या कृपेने आधी असं होतं ना की महाराजांकडे एखादी वस्तू मागितली तर महाराज प्रचंड परीक्षा बघायचे. आणि नंतर जेव्हा मी घरात आली, महाराजांना एकच म्हटलं होतं की असं काहीतरी करा की मी तुमच्याकडे आयुष्यात कधीच काही मागणार नाही. आणि मी खरं सांगते, महाराजांचं माझं इतकं वेगळं नातं आहे. खरंच मी त्यांच्याकडे कधीच काही मागत नाही आणि ते मला कधी काही कमी पडू देत नाहीत. याचा अर्थ असा नाही की माझं खूप चांगलं आहे आणि खूप एकदम वेल सेटल आहे आणि खूप चांगले तर आम्ही खूप चांगले आहोत. पण महाराजांच्या कृपेने दुःख, संकट तर आज आर्थिक, शारीरिक, मानसिक चालूच असतात. पण आता ते काहीच वाटत नाही, कारण महाराजांच्या जवळ आपण जातो आणि काय मागावं त्यांना सगळं माहिती आहे. आजही मठात, केंद्रात, मंदिरात गेल्यावर काही नाही, फक्त जे काही दिलं ते धन्यवाद, कृतज्ञता व्यक्त करावी. कारण आज आपण आहोत, जे काही चांगलं घडत आहे ते सगळं स्वामी कृपेने आहे. आणि मला वाटतं की जेव्हा लोकांशी आपण तुलना करत असतो की ह्याच्याकडे असं मग माझ्याकडे असं, मला तरी वाटतं की तुमचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किती हाय आहे, याच्यापेक्षा तुमची क्वालिटी ऑफ लिव्हिंग किती चांगली आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणजे मी किती ब्रँडेड कपडे घालते, मी किती हे करते, त्याच्यापेक्षा मी माझं आयुष्य किती आनंदाने जगते ते महत्त्वाचं आहे. ₹1,00,000 पगार असून जर तो 10 तारखेपर्यंत टिकत नाही तर त्या पगाराला काही किंमत नाही. आज ₹20,000 ज्यांना सॅलरी आहे ते बिचारे घर संसार व्यवस्थित चालून आनंदात जगतात. तर ही गोष्ट त्यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. आजकाल घडीचा भरोसा नाही आहे. माझं काय तुमचं काय, म्हणून आलेला दिवस सुखकर घालावा आणि महाराजांच्या सेवेत घालावा. तर मला माहिती आहे की हे बोलणं खूप सोपं आहे, पण करणं खूप अवघड आहे. पण महाराजांच्या सेवेत जो आला ना त्याला काय मागावं, कसं मागावं मी नेहमी म्हणत असते की तुम्ही काही संकल्पयुक्त पारायण करूच नका. आजही तुम्हाला फायनान्शियल आर्थिक काय तुम्हाला जो प्रॉब्लेम आहे तुम्ही ते पारायण फक्त करा. महाराज तुम्ही माझ्याकडनं करून घ्या, बस मला काहीही नको. जेव्हा तुम्ही महाराजांकडे काहीच मागत नाही तेव्हा खरंच तुम्हाला महाराजांकडे काही मागायची गरज पडत नाही. पण आपल्या समस्या खूप असतात. आता मी असं नाही म्हणत आहे की तुम्ही काही मागूच नका, मागा. तुमची इच्छा असेल तर, पण एकदा सांगितलं की त्यांना कळतं. पण रोज तेच अडचणी, मला माहीत आहे अडचणी खूप आहेत, पण यातून मार्गसुद्धा महाराज काढणार आहेत. थोडा वेळ एखादं काहीतरी केलं की लगेच एकदम असं नाही होत, त्याच्यासाठी वेळ द्यावा लागतो. सेवेसाठी वेळ, आणि महाराजांना तेच पाहिजे आहे की तू माझ्यासाठी किती वेळ देतो. आणि आपल्याला त्याला वेळच नाही. असं वाटतं की हे धारण केलं आणि हे घातलं की हे केलं की लगेच नाही होऊ शकत.
हे कलियुग आहे. हे लगेच महाराज तुम्हाला म्हणणार नाही की बघ तुला काय पाहिजे, नाही म्हणणार ते. कारण ह्या गोष्टीला वेळ लागतो. कुठलीही सेवा करत असताना किंवा तुम्ही कुठले पण उपाय करत असताना मनात श्रद्धा असताना त्या सेवेचं अजूनही सेवा जर मी केली तर मला हे मिळेल का? मग अशा वेळेस मी त्यांना सांगते की बायांनो, तुम्ही सेवाच करू नका. कारण तुम्हाला जर हा प्रथम प्रश्न आहे, मी जर असं केलं तर मला हे मिळेल का? आपण डील करतो का भगवंताशी? आपण व्यवहार करणारे आहोत का? आपण इतके मोठे नाही, आपण खूप लहान आहोत कदाचित. आपली तेवढी पात्रता पण नाही आहे. फक्त महाराजांची सेवा किंवा कुठल्याही देवाचं नामस्मरण, मनन, चिंतन आणि काहीही न मागता संसार अडचणी चालूच असणार आहेत, ज्या मरेपर्यंत असणार आहेत. माणूस कधीही समाधानीत नाही आहे. पण यातून बाहेर पडून महाराजांची उपासना करणं, त्यांच्या सानिध्यात राहणं आणि कुठल्याही गुप्त गोष्टीला बळी पडू नका. तुम्हाला आजकाल बरेच लोक काय काय सांगतील, बळी पडू नका. तुम्ही महाराजांची सेवा किंवा अगदी तुम्ही असं दत्त महाराज असो, गणपती बाप्पा असो, तुम्ही प्रामाणिकपणे तुमची सेवा आणि प्रामाणिकपणे तुमचे कर्म जर चांगले असतील तर नक्कीच तुम्हाला प्रत्येक संकटातून तुमचे देव, ज्या देवाला तुम्ही मानता ते तुम्हाला इथून बाहेर काढतीलच. फक्त श्रद्धा असणं मनात खूप महत्त्वाचं आहे. तर चला, आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतोय. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जसं की मी तुम्हाला सांगितलं, स्वामींचं नामस्मरण खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग आपण सर्वजण जे माझा व्हिडिओ शेवटपर्यंत इथपर्यंत बघत आहेत त्यांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपण एक सामूहिक नामस्मरण करूयात. श्री स्वामी समर्थ. 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 श्री